तर मित्रांनो, आज आपण इथं तीळ गौरव 55 ह्या तिळाची पेरणी चालू केली आहे। आणि हा तीळ एकरी आपण इथं 3 किलो पेरणं चालू केलं आहे। कारण 3 किलो यासाठी का जेणेकरून इथे मशार जे आहे, ढेकळं वगैरे आहे, हे थोडे जास्त प्रमाणात आहे। आणि आपण 3-3 तास पाणी दिल्यानंतर, पेरणीनंतर 3 तास पाणी दिल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये जे ढेकळं वगैरे मुरल्यानंतर त्याच्यावर दडपण बसेल किंवा तो दबल्या जाईल, यामुळे आपण इथं 3 किलो तीळ पेरायचा आहे। म्हणजे दाट केल्यानंतर आपण पुन्हा या तिळाला विरळावं लागते, कारण विरळणी तिळाची महत्त्वाची असते। आणि विशेष म्हणजे आता ही पेरणी चालू आहे। पेरणीसोबत आपण इथं 10-26-26 खत घेतलेलं आहे, 20 किलो, त्यामध्ये 3 किलो तीळ टाकला आणि गव्हाच्या पाट्याने अशा प्रकारे इथं पेरणी चालू केली आहे। तर इथं आपण 1, 2, 3, 4 अशा प्रकारे 1.5 फुटाचे फणं घेतलेले आहेत। गव्हाचे पेरणीनंतर वरम पण पडत आहे अशा प्रकारे, कारण आता सुरुवातीला 2-2 तास पाणी द्यायचं आहे स्प्रिंकलरने, किंवा 3 तास ढेकळे जास्त असल्यामुळं। त्याच्यानंतर 1 दिवस आड करून पुन्हा 1-1 तास द्यायचं, त्याच्यानंतर पुन्हा 1 दिवस आड करून 1-1 तास द्यायचं। अशा प्रकारे उगवणशक्ती होऊन जाते। तर अशा प्रकारे उगवणशक्ती करायसाठी तिळाचं नियोजनाचं, पाण्याचं अशा प्रकारे नियोजन करायचं। पेरल्या साधारणतः ढेकळं असतील तर 3 तास सिंगल पाईपवर 1 नोजल ठेवून, किंवा ढेकळे नसतील तर 2-2 तास सिंगल पाईपवर 1-1 नोजल ठेवून, आणि त्याच्यानंतर 1 दिवस आड करून पुन्हा 1-1 तास, त्याच्यानंतर पुन्हा 1 दिवस आड करून 1-1 तास, जेणेकरून पूर्ण तीळ आपला निघून जाईल। आणि त्याच्यानंतर आपल्याला जे वातावरणातला बदल म्हणजे टेम्परेचर वगैरे, तापमान वगैरे बघून सुकायली जमीन तर आपल्याला पाणी देत राहायचं 1-1, 2-2 तास। त्याच्यानंतर आपल्याला इथं तीळ परिपूर्ण निघाल्यानंतर साधारणतः 25 दिवसांनी डवरा मारायचा। डवरा मारल्यानंतर निंदन करायचं, आणि निंदन केल्यानंतर आपण विरळणी करायची। 6 इंचावर ते 9 इंचावर एक झाड ठेवायचं, आणि नंतर खत पेरायचं, DAP किंवा 10-26-26 एक गोणी, आणि त्याच्यानंतर पुन्हा पाणी द्यायचं 3-3 तास सिंगल पाईपवर। तर अशा प्रकारे आपल्याला इथं तिळाचं पूर्ण नियोजन अशा प्रकारे करायचं आहे। तर हा तीळ जो आहे, हा आहे तीळ गौरव 55, मररोग मुक्त, आणि कुठल्याही प्रकारची रोगराई येत नाही, आणि कशाही प्रकारचं याच्यावर URUB प्रक्रियायुक्त असल्यामुळं बलवान बनलेलं आहे, आणि डबल गोफणे आहे। म्हणजे एक काडी सरळ जाते आणि त्याला फांद्या येतात, आणि त्याला भरपूर गोंड्याचं प्रमाण असते, त्यामुळे डबल गोफण्या हा तीळ आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या तिळाचं वैशिष्ट्य म्हणजे उत्पादनाला 4 ते 9 क्विंटलपर्यंत याला उतारा येत असतो। तर अशा प्रकारे हा तीळ जो आहे, हा डबल गोफण्या तीळ आहे। उतारा 4 ते 9 क्विंटल, आणि खताचं नियोजन 1 किंवा 2 वेळेस आपण करू शकता। तर आपण इथं अशा प्रकारे तिळाचं नियोजन बघूया। आणि फवारणीमध्ये आपण साधारणतः 25 दिवसांनी किंवा 1 महिन्यांनी मावा वगैरे जर असेल तरच फक्त कीटकनाशक वापरायचं। त्यामध्ये बुरशीनाशक, टॉनिक वगैरे काहीही, क्युमिक ॲसिड वगैरे काहीही टाकायचं नाही, फक्त तेवढं आपण इथं नियोजन करायचं। आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे टॉनिक वगैरे तर लागतच नाही। खतामध्ये सुद्धा 10 किलो 5 किलोच्या अशा मायक्रोन्यूट्रनच्या किंवा सल्फरच्या वगैरे बॅगा आपण टाकायच्या नाही। सर्व आपण URUB प्रक्रियेमध्ये त्याला दिलेलं आहे। URUB प्रक्रिये असल्यामुळं इथं उगवणशक्ती 100% होते, रोगप्रतिकारशक्ती परिपूर्ण वाढलेली आहे। त्यामुळं आगाऊ कीटकनाशकाशिवाय कुठल्याही प्रकारचं रोगराई येणार नाही। फक्त आली तर मावा वगैरेच, बाकी काही येणार नाही। ते वातावरणातल्या टेम्परेचरवर आधारित मावा किंवा चिकटा वगैरे। आणि त्यासाठी इमिडाक्लोप्रिड 10 मिली 15 लिटर पाण्यात टाकून फवारू शकता। आणि त्याच्यानंतर खतामध्ये तर आपण DAP 10-26 खतं आपण देऊ शकता। तर अशा प्रकारे, आणि पाण्याचं नियोजन दर 15 दिवसाला टेम्परेचर पाहून आपण देऊ शकता। तर अशा प्रकारे तिळाचं नियोजन केल्यास आपल्याला एकरी 4 ते 9 क्विंटल तीळ हा गौरव 55 या वाणापासून 100% मिळू शकतो। तर अशा प्रकारे नियोजन केल्यास भाव पण चांगल्या प्रकारे आहे सध्या तिळाची, आणि भरपूर उत्पादन झाल्यामुळे शेतकऱ्यांना पण पैशांची आवक वाढू शकते।